नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका मोठ्या दिलासादायक निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। तर ती माहिती काय आहे जाणून घेऊया पूर्ण या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याची अपडेट येत राहील। तर जाणून घेऊया अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नेमकी काय दिलासादायक बातमी आहे। तर मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी सरकारने 73,91,43,000 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी 7 जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर हे जिल्हे कोणते आहेत ते या व्हिडिओमधूनच जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी एकूण 73.54 कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि हिंगोली हे 4 जिल्हे, या 4 जिल्ह्यांसाठी 73.54 कोटी रुपये या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर आणखी 3 जिल्हे कोणते, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांसाठी 37.40 लाख एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हे 7 जिल्हे आहेत, त्या 7 जिल्ह्यांना सरकारने एकूण 73,91,43,000 रुपये निधी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे। तर हा निधी शेतकऱ्यांपर्यंत थेट कसा पोहोचणार आहे, तर हा निधी शेतकऱ्यांना थेट पोहोचण्यासाठी सरकारने डीबीटी पोर्टलचा वापर करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे तुम्हाला डीबीटी पोर्टल द्वारे तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याची रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही जमा होणार आहे। तर अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ट्विटरवर पोस्ट करताना सांगितलेली आहे। तर ते म्हणले की शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पाळलाच। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा हा व्हिडिओ होता आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मदत म्हणजेच खऱ्या अर्थाने दिलासा देणारी आहे। तर सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशा सरकारी योजना व महत्त्वाच्या अपडेट्स सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या हक्काचा लाभ नक्की घ्या आणि शेती प्रगती साधा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।